नमस्कार. माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, तुम्हाला मला सांगायचं होतं की एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ती नक्की पुढं तुम्हाला दिसेलच. तर कसे आहेत सर्वजण? मस्त. आशा आहे की सगळे मस्तच राहू, मी पण मस्तच आहे. तर आजचा दिवस सर्वांना आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा, भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना. तर ताईंनो, तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे एवढं संघर्षानं आणि एवढं कष्टानं एवढं मेहनत करून सगळं काही आपण घरामध्ये करत असतो. तर ते कुठलं पण काही कार्य घेतलं ना, तर कुठल्या पण कार्याला आपण संघर्ष आणि मेहनत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आणि कुठलंच वस्तू होत नाही आहे. ते केलं तरच होतं. आपण म्हणजे गरीब लोकांना तर तसंच आहे की कारण कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीच कुठं भेटत नाही आहे. तर खूप दिवसाच्या इच्छा होती, खूप दिवसाच्या चालू होतं की हे घ्यायचं ते घ्यायचं. त्याच्यासाठी आम्ही काल दसऱ्याच्या दिवशी केलेलं आहे ते काम पूर्ण. तर ते काय आहे ते पुढं तुम्हाला दिसेलच. नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच एखादी सबस्क्राईब करा. तर पुढं बघा तुम्ही की काय आहे तुमच्यासाठी सरप्राईज. तर चला मग बघूया. तर मंडळी, हे आहे फायनली आपलं सरप्राईज. इथं बघू शकताय, खूप छान आणि मस्त आजचा हा दिवस आहे ताईंनो. तर तर पोरांनी ना गाडी नवीन गाडी घेतल्यात आणि छान मस्त. तर पहिल्याची पण आहे, पण पहिल्याची का एकदम म्हणजे असं एकदमच जास्तच खराब झालेली आहे, चालतच नव्हती. जुनं ते सोनं असते ते पण ठेवले आम्ही आणि आता हे नवीन घेतलं. तर खूप दिवसाच्यानं चाललं होतं की घ्यायचं ते दिवस काही येतच नव्हता. तर आजचा हा दिवस आलेला आहे ताईंनो. तर आजचा हा दिवस दसऱ्याचा आहे. तर दसऱ्याच्या खूप सर्वांना, मनापासून सर्वांना, माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वाला खूप शुभेच्छा. तर इथं पूजा करून घेत आहे आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन. सगळेजण, ही नंदबाईची सूनबाई आहे आणि नंदचा मुलगा पण आहे आणि माझ्या मामाचा म्हणजे नातू पण आहे आणि नंदबाईच्या नाती पण. सगळे आम्ही इथं मिळून मिसळून सगळे एकत्र येऊन आम्ही पूजा करून घेत आहे. आणि ताईंनो, हे आपलं 11 वाजले होते रात्रीचे. दसऱ्याच्या दिवशी 11 वाजता गाडी घेऊन आल्यात. कारण म्हणजे खूप पोरांची पण धावपळ चाललेली होती. अख्खा दिवस घरामध्ये पण लक्ष्म्या वगैरे होत्या. खूप धावपळ त्यांची पण चाललेली होती. तर तेवढ्या धावपळीमधून दुकान आपलं शॉप बंद करून गेला होता. तर ते शॉपवाल्याला फोन करून सांगून त्यांनी गाडी घेऊन आले शॉपवरून. आणि म्हणजे तो दिवस चांगला होता ना त्याच्यासाठी, म्हणून त्यांची घाई चालली होती. तर खूप घाई गडबड त्यांनी केली गाडी घेण्यासाठी. त्यांना खूप छान वाटलं. त्यांची धावपळ पण तेवढीच झाली आणि त्यांना गाडी घेतल्याच्या नंतर पण छान वाटलं की खुश झाले ती आता मस्त. तर मी पण इथं आले पूजा करण्यासाठी. मी पण पूजा करून घेते आणि खूपच छान आणि मस्त. तर अशा पद्धतीचं आम्ही 5 जणी सवसनी होऊन इथं गाडीची पूजा करून घेतलेली आहे. तर कुठली पण एक वस्तू आली ना घरामध्ये, तर त्याच्या चांगल्या पद्धतीनं स्वागत करून त्याची पूजा करूनच त्याला पुढं आपली लक्ष्मी मानूनच ते लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करून चांगल्या पद्धतीनं आपण इथं त्याचं पुढं आपण यूज करू शकतो, चालवू शकतो. खूप छान आणि मस्त हा हे झालेलं आहे. तर आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतलं आणि सांगितलं की तू नारळ आरती कर आणि नारळ फोड. तर हे अभिषेक आहे. अभिषेकचा पण ब्लॉक आहे ताईंनो. ते पण गाडी चालवतो आणि त्यांनी गाडीवरचे सगळे ब्लॉक त्याने टाकलेले आहेत ताईंनो. तो आत्ताच नवीन सुरुवात केला. तर इथं नारळ फोडून घेतला पाणी सोबत आणि नारळ पण कसा फुटलाय बघा, इथं बघू शकता, दाखवते मी तुम्हाला. तर नारळ पण खूप छान आणि मस्त इथं पाळणा नारळ फुटलेला आहे. तर पाळणा नारळ जर फुटला तर पाळणा फुटलेला. तर पाळणा जर नारळ फुटला ना तर शुभ मानलं जाते. खूप छान असतं आणि सगळेजण खुश होते. पण खूप खुशी झालेली आहे मस्त. तर गाडी घेतली त्याच्यात नाही, ते पण आपली लक्ष्मीच आहे. तर इथे हे माझ्या नंदचा मुलगा बघा, छोटा मुलगा आहे, मोठा मुलगा नाहीये. नंदची नात आहे आहे. मस्ती चालली होती त्यांची थोडीफार आणि तर सगळेजण आम्ही मिळून मिसळून बसलो होतो, गप्पा वगैरे ठोकत. बघा आपलं घर अशा पद्धतीचं
आणि मस्त भारी वाटत होतं. तर हे शुभम आहे बघा, शुभम पण गाडीची पूजा वगैरे करून होते आणि त्यांच्यासाठी शुभमसाठी तर खास म्हणजे दोघांसाठी खास घेतलेली आहे गाडी, दोघं पण चालवतील आणि दोघांना पण होईल म्हणून घेतलेली आहे. तर इथे हे माझ्या मामाचा नातू आहे, त्याचं नाव पवन आहे. पवन लिंबू ठेवते ताराखाली मागं पुढं गाडी करून आपलं लिंबूवर अशा पद्धतीची इथं पूजा झालेली आहे ताईंनो. तर अभिषेक बघा किती खुश आहे, त्याच्या चेहऱ्यावरती किती म्हणजे त्याला पोरं चिडवत होते की काहीतरी बोलत होते आणि मस्ती करत होते. तर फायनली इथं फोटो वगैरे काढलेला ते पण मी टाकले. इथं शोरूमवरच्या फोटो आहेत हे. चहा वगैरे देऊन काढलेलं नाही आहे कारण खूप उशीर झाला होता ताईंनो. तर इथं आम्ही पण घरी आल्यावर पूजा झाल्याच्या नंतर सगळी फॅमिली मिळून आम्ही फोटो काढले आणि ते सगळीच आमचीच फॅमिली आहे. ताईंनो, हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला, सरप्राईज कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा. असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या तुमचं भरभरून माझ्यावरती आणि माझ्या चॅनलवरती. असंच सपोर्ट करा. तर घ्यायचीच नव्हती कारण खूपच प्रॉब्लेम चालला होता मग म्हणजे असं ते होती पहिल्याची गाडी, ते म्हणजे चालत नव्हती ना, त्याच्यासाठी मग चला म्हणलं पोरांना पण वैताग यायला लागला जास्तच, ते चालत नव्हती म्हणून ते जाग्या जाग्यावर कुठं पण अर्ध्या रस्त्यात बंद पडत होती. म्हणलं चला काहीतरी म्हणजे काटकसर करून काहीतरी म्हणजे चला म्हणलं घेऊ कसं तरी म्हणून घेतली. तर कसा वाटला आजचं सरप्राईज आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. कारण आता दसरा होऊन गेला दसरा होऊन गेला कारण त्या दिवशी एडिटिंग करणं झालं नाही मला, खूप गावळ होती, माझ्या पण धावपळ मागं होती. मग आजच मी आज म्हटलं चला तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चला ताईंनो, भेटू आपण अशाच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, बाय.